पण दिलेल्या माहितीबद्दल. आणि त्याचबरोबर आता या क्षणी ठाण्यामध्ये नवीन तुळजाभवानी मंदिराची आज प्रतिष्ठापना इथे देवतेची केली जाते आणि शरद पवारांच्या हस्ते पूजन होतंय, त्याची थेट दृश्य आपण पाहतोय. आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या इथे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अक्षय, या संपूर्ण मंदिराच्या आजच्या या सोहळ्याच्या अनुषंगाने काय सांगता येईल? हे जे मंदिर आहे तुळजाभवानीचं मंदिर, ते प्रति तुळजाभवानी मंदिर म्हणून आता ओळखलं जाणार आहे आणि आज त्याची शेवटची प्राणप्रतिष्ठापनाची पूजा गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी होम हवन सुरू होते. वेगवेगळ्या प्रकारचे ज्या पूजा आहेत त्या इकडे पार पडलेल्या आहेत आणि आजच्या या शेवटच्या पूजेसाठी खास आमंत्रण हे शरद पवार यांना देण्यात आलेलं होतं. जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून आणि यांच्याच माध्यमातून हे मंदिर जे आहे ते निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या सध्या आपल्याला मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना पूजा करताना आपल्याला दिसून येत आहे. सपत्नीक पवार उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्याबरोबरच अनिल देशमुख देखील आहेत, जितेंद्र आव्हाड हे आहेत आणि ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर देखील आपल्याला दिसून येत आहेत. तर हे जे मंदिर आहे त्या हे मंदिर एक नवीन ओळख ठाण्याची निर्माण होईल, कारण की हेमाडपंथी शैलीतलं बांधलेलं हे पूर्णतः कृष्ण पाषाणातलं असं हे मंदिर हे गेल्या 4 वर्षांपासून या मंदिराचं काम सुरू होतं. या मंदिराच्या बाजूला एक जुनं मंदिर होतं तुळजाभवानीचं, ते मंदिर आता पूर्णतः बाजूला करण्यात आलेलं आहे आणि रस्त्यासाठी ही जागा मोकळी देण्यात आलेली आहे आणि त्याच्याच बाजूला महापालिकेच्या एका प्लॉटवर पूर्णतः सगळ्या परवानग्या घेऊन आता हे नवीन मंदिर उभारण्यात आलेलं आहे. हे तब्बल 1350 टन कृष्ण पाषाण याच्यामध्ये वापरण्यात आलेला आहे, जो तामिळनाडूच्या सेलम इथल्या दगडी खाणीतून आणण्यात आलेला आहे. त्याच्यावर मुरुडेश्वरमध्ये कलाकुसर करण्यात आली आणि इथे तब्बल 26 खांब या मंदिरामध्ये आहेत. 33 फुटांचा कळस या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. नक्कीच अक्षय, हेमा